मला असं वाटतं नवनाथजी, पण एक कुठेतरी बघायला असं मिळतंय की राज ठाकरेंवरती थेट कुठेतरी भाष्य करणं आता भाजपकडनं टाळलं जात आहे, टीका करणं टाळलं जात आहे, पण उद्धव ठाकरेंवरती मात्र आपल्याकडनं टीका होती. त्याचं काय कारण? नाही, अजिबात नाही. राज ठाकरे हे सन्माननीय नेते आहेत. राज ठाकरे हिंदुत्वाचा पुरस्कार करतात. भोंगे काढण्याबद्दलची त्यांची भूमिका असेल किंवा कट्टर हिंदुत्ववादी भूमिका असेल, ती भूमिका आम्ही त्या भूमिकेचं सातत्यानं स्वागत केलंय. म्हणजे जेव्हा भोंगे काढण्याबद्दल राज ठाकरे यांनी आंदोलन केलं तेव्हा आम्ही त्यांचं स्वागत केलं. जेव्हा जेव्हा ते हिंदुत्वाचा पुरस्कार करतात तेव्हा आम्ही राज ठाकरे यांचं अतिशय स्वागत करतो. उद्धवजी ठाकरे यांनी काय केलं, काँग्रेस सोबत जाऊन वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडले आणि अशा पद्धतीनं काही लोकांना, म्हणजे खास करून पाकिस्तान दार्जिन्या लोकांना सोबत घेण्याचं काम करून यांच्या रॅलीमध्ये पाकिस्तानच्या घोषणा दिल्या जात होत्या, यांच्या रॅलीमध्ये पाकिस्तानचे झेंडे फडकवले जात होते. अशा पद्धती हिंदुत्व सोडून पाकिस्तान दार्जिनी भूमिका सातत्यानं उभाटागट करते, त्यामुळे आमचा त्याला विरोध आहे. बरं, ठीक आहे. आपण आता शायना एनसी यांच्याकडे जाऊया. शायनाजी, एक तर त्यांनी विचारलेला मुद्दा जो होता की इतरांच्या पोटात दुखण्याचं काही कारण नाही, आणि त्याच्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की शिवसेनेच्या दृष्टीने, शिंदेच्या शिवसेनेच्या दृष्टीने हे दोन लोक एकत्र आले तर मराठी माणसाचा जो टक्का आहे त्या अनुषंगाने कुठेतरी फटका बसण्याची भीती आहे. त्यामुळे शिवसेनेची याबद्दल काय भूमिका आहे? सर्वप्रथम मला हे सांगायचं आहे, सुरुवाती तुम्ही सांगितलं शिवसेना, ते उभाटा सेना आहे. शिवसेना म्हणजे आम्ही आहे. आणि सर्वप्रथम म्युनिसिपल कॉर्पोरेशन असो, स्थानिक स्वराज असो, बीएमसी असो, नक्कीच भगवा 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 आणि हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरेंच्या विचारधाराला पुढे घेऊन ते भगवा. आता तुम्ही नवनाथजींनी खरं सांगितलं की जेव्हा लोकसभा आणि विधानसभाचे इलेक्शन होते, कोणते कोणते पार्टीजनी पाकिस्तानच्या झेंडे लावून प्रचार केला. लोकांना आता काय पाहिजे, त्यांना फक्त प्रगती पाहिजे. दोन भाऊ एकत्र आले तर शुभेच्छा त्यांना. दोन भाऊ घरून राजकारण करतात तर शुभेच्छा त्यांना. दोन भाऊ एकत्र आहे की नाही ते त्यांचं व्यक्तिगत रायमत असू शकतो, परंतु जनता जे आहे त्यांना माहिती आहे आदरणीय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, आमचे नेता आदरणीय एकनाथजी शिंदे मास लीडर आहे आणि त्यांनी जे काम केलं ऑन ग्राउंड. आता तुम्ही बघितलं की मराठवाड्यामध्ये जे झालं, आमचे किसान बंधू किंवा फ्लड विक्टिम्स, सर्वप्रथम शिवसैनिक तिथे उपस्थित होते आणि आता पण आहे. रिलीफ किट्स. मला विचारायचं आहे की जेव्हा तुम्ही राजनीती आणि राजकारण मध्ये सक्रिय काम नाही करतात जनतासाठी, तर जनता तुमच्यावरती विश्वास कुठे दाखवणार? आणि हे प्रश्न जे तुम्ही आम्हाला विचारतात, दोन भाऊ एकत्र आले की नाही, ते प्रश्न तुम्ही काँग्रेसला विचारा आणि शरद पवारला विचारा, तर तुम्हाला एक थेट जबाब देणार. नक्कीच